ऋग्वेद आणि त्यांच्यासोबत झैद या ठिकाणी मैदानाच्या आत पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक घेऊन आदेश होत आहेत तयार. पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात केली गेली आहे. माझगावची मायमावली या संघाने गोलंदाजीने यावेळेला स्वीप केलंय. चेंडूला एक धाव आली आहे आणि या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर पहिली धाव श्री गणेशा, धावांचा श्री गणेशा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. नक्कीच आधी वंदू तुझं मोर या श्री गणेशा या ठिकाणी धावफलकांचा होतोय. यावेळेला चेंडूला समोरच्या दिशेने खेळून काढलंय. दोन धावांचा या ठिकाणी फटका आहे आणि आता 3 चेंडूंनंतर 3 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळतील. ट्रिपल एसच्या माध्यमातून श्री साई स्पोर्ट्स, शैलेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून ही लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला कट केलंय चेंडूला एका धावेसाठी. 4 धावा आता धावफलकावरती झाल्या आहेत. ऋग्वेद ऑन स्ट्राईक. ऋग्वेदच्या माध्यमातून चांगली फलंदाजी. केतन टेमकर यष्टीरक्षण करताना नक्कीच आपल्या संघाचं मनोबल वाढवताना पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच यष्टीरक्षक, आपण दररोज एका क्रिकेटरची कहाणी तुमच्यासमोर घेऊन येत असतो आणि आज देखील एका अशाच यष्टीरक्षकाची कहाणी तुमच्यासमोर आपण घेऊन येणार आहोत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 बिनगडी बाद. मेहुल पटेल गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतात. यावेळेला पहिला चेंडू मेहुल यांच्या गोलंदाजीला प्रोजेक्टरवर लागणारा हा चेंडू आहे. 2 धावांसाठी हा फटका येताना पाहायला मिळतो. ऋग्वेद आज या मॅचमध्ये पूर्णतः स्वतःला सेट करून घेतलंय. सेट बॅटर ऋग्वेद आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता गरज असणार आहे ती मेहुल पटेल यांना वैचारिक चक्रामध्ये टाकलंय. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने, तीच दिशा तीच दशा. यावेळेला चेंडू बाहेर गेलाय मैदानाच्या. नवीन चेंडूची फेक करायची आहे. विनंती असणार आहे राहुल बाभळ. मैदानाच्या मागच्या दिशेला गेलाय चेंडू. अकरा धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला वाईटचा बॉल आहे परंतु डॉट बॉल नक्कीच पंचांनी दिलाय. चांगलं वळण घेतोय तो चेंडू आणि त्याचमुळे हा डॉट बॉल असणार आहे ऋग्वेद यांच्यासाठी. आता सिली पॉइंटला थोडंसं स्ट्रेटिश आणलं जात आहे केतन यांच्या माध्यमातून. रितेश आहेत आणि रितेश यांना आता पॉइंटच्या दिशेने मागे ढकललं जात आहे गोलंदाज मेहुल पटेल यांच्या माध्यमातून. मेहुल पुन्हा एकदा होत आहेत तयार. 11 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. यावेळेला देखील एक चांगला फटका आहे. 2 धावांचा पुन्हा एकदा फटका आहे. एकच धाव मिळणार आहे या फटक्यावरती. धावसंख्या 12 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे 4 चेंडूंनंतर. आणि झैद बघा 1.4 षटकं म्हणजे 10 चेंडू झालेत आणि पहिल्यांदा झैद स्ट्राईकवर येतोय. म्हणजे आतापर्यंतचे सगळे चेंडू ऋग्वेद खेळलाय. पहिल्यांदा झैद ऑन स्ट्राईक या मॅच मध्ये. अजूनही आला नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय झैद. 11वा चेंडू सुद्धा ऋग्वेदनं खेळलाय आणि 12वा चेंडू खेळण्यासाठी आता झैद स्ट्राईकवर येतोय. पहिल्यांदा या मॅच मध्ये झैद आलाय स्ट्राईकवर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूला. 13 धावा झाल्या धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय मेहुल पटेल यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. अकोट टप्प्याचा बॉल. 1 धाव घेतली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे. टीम वी यंग पॅकर्स 14 बिनगडी बाद.
ऋग्वेद पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती, यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय. यावेळेला मात्र बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे का, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. थर्ड अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. वी हॅव अंपायर रिव्ह्यू फॉर रन आउट. इट्स फेअर डिलिव्हरी. लेट्स चेक विथ द साइड ऑन अँगल प्लीज. OUT आउटचा करार या ठिकाणी देण्यात आलाय. ऋग्वेदला माघारी परतावं लागणार आहे रनआउटच्या स्वरूपात. पहिल्याच चेंडूवर होत आहेत ऋग्वेद बाद. संघाची धावसंख्या 14. पहिला झटका, पहिला गडी बाद टू बी यंग पॅकर्स. चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते दिवेश यांच्या माध्यमातून. दिवेश हे देखील एक एक्सपिरियन्स्ड बॉक्स क्रिकेटचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून यावेळेला चांगली गोलंदाजी केली जाते. दिवेश आयकन खेळाडू आहेत या संघाचे. दरम्यान झेद त्यांच्या समोर असणार आहेत. यावेळेला डाऊन द लेग साइड चेंडू आहे. केतन टेमकर यांची चांगली पकड, कारण जर चेंडू तिथून निघून गेला असता तर 2 धावांच्या एक्स्ट्राच्या मिळाल्या असत्या यंग पॅकर्स या संघाला. आखो टप्प्याचा बॉल कट केलाय टुवर्ड्स द पॉइंट एका धावेसाठी. नक्कीच कटमध्ये देखील टॅप आहे, ड्राईव्ह करताना देखील एक टॅप आहे. प्रत्येक प्रकारचे कलात्मक फटके आपल्याला बॉक्स क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. दरम्यान 16 धावा धावफलकावरती 2 चेंडूंनंतर. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा दिवेश तयार, आयकॉन प्लेयर. यावेळेला फुल टॉस चेंडू आहे. 1 धाव पुन्हा एकदा आहे. 17 धावांवरती संघ पोहोचताना पाहायला मिळतोय टीम वी यंग पॅकर्स. 3 चेंडूंनंतर 17 धावा आता धावफलकावरती. आणि आज संध्याकाळी आपल्या DPL सीझन 13 मध्ये आगमन होणार आहे. नृत्यांगणा वैष्णवी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. आज संध्याकाळी ठीक 7:30 वाजता या नृत्यांगणा आज या DPL ला भेट द्यायला येणार आहेत. प्रत्येक दिवशी या ग्रँड लीग मध्ये ग्रँड पाहुण्यांचं आगमन होतं आणि आजचे आपले पाहुणे असणार आहेत माननीय वैष्णवी पाटील ताई यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे संध्याकाळच्या सत्रात. दरम्यान 2.5 षटकांनंतर धावसंख्या 20 वर येऊन पोहोचली आहे. पॉइंटच्या दिशेने यावेळेला कट केलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे टीम वी यंग पॅकर्स 21 फॉर 1. 21 एक गडी बाद. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला आणि माझ्या मते या माझगावची मायमाऊली या संघाचा स्टार बॉलर आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय अक्षय वाळुंज. नक्कीच या खेळाडूला जे सांगाल ते तो करू शकतो. कालच्या दिवसात देखील पाहिलं की चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली गेली आणि आज देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्धार असणार आहे. अक्षय यावेळेला समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. एकच धाव यावेळेला आली आहे. धावसंख्या 22 वर येऊन पोहोचली आहे. 22 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलाय. डिक्लेअर 22 धावा धावफलकावरती झाल्यात पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. दुसरा चेंडू यावेळेला येताना पाहायला मिळतोय. यावेळेला देखील 1 धाव आहे. 23 धावा आता धावफलकावरती. अक्षय वाळुंज या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चला यापुढील होणारा सामना असणार आहे यावेळेला मात्र चेंडू सोडलाय आणि चेंडू आता निघून जाईल सीमारेषे पार. चौकार यावेळेला येताना पाहायला मिळतो. नक्कीच डायरेक्ट पडद्याला लागला असता चेंडूचा 2 धावा मिळाल्या असत्या, परंतु या चेंडूवर आउट झाला असता, बॉक्स आउट झाला असता झैद, परंतु हात टाकलाय झेलसाठी
आणि चौकार या ठिकाणी प्राप्त झालाय. धाव संख्या आता 27 वर येऊन पोहोचते. तर चला यापुढील होणारा सामना असणार आहे ब्लू बुल्स वर्सेस मुन्ना 11. दोन्ही टीम्सचे खेळाडू चला तयार राहायचंय. ब्लू बुल्स वर्सेस मुन्ना 11. अभिजित मोहिते आणि मुन्ना 11चे कर्णधार. चला टॉस साठी जायचंय आपण व्यासपीठावर. टॉस साठी यावेळेला टॅप केलंय चेंडूला. एक धाव यावेळेला प्राप्त झाली आहे आणि खेळाडूच्या डोळ्यांना चेंडू लागलाय. सगळं ठीक आहे का तिकडे? येस, थँक्यू. दरम्यान धावसंख्या 28 वर येऊन पोहोचली आहे. सुजल यांच्या डोळ्यांवरती चेंडू आदळला होता. राहुल बाभळे यांनी त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवलंय. दरम्यान 28 धावा धावफलकावरती झाले आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला देखील चांगली अडवणूक केली गेली आहे चेंडूची. एकच धाव यावेळेला प्राप्त झाली आहे. धावसंख्या 29. दिवेश यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. भाबल, रुपेश भाबल स्कोरिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान 3.5 षटकांनंतर धावसंख्या 29 वर येऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने प्रहार केला आहे. बॅक टू द बॉलर. अडवणूक केली गेली आहे त्या चेंडूची आणि रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागणार आहे. शेवटच्या चेंडूवर गेली आणखीन एक विकेट. 29 धावा 2 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण पाहायला मिळत आहे. 30 धावांचं लक्ष असणार आहे. 24 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष असणार आहे टीम माझगावची माय माऊली या संघासमोर. नंतर एक मॅच करून ब्रेकच घेणार आहे मी. यावेळेला चांगला चेंडू आहे. 30 धावांचं लक्ष असताना पहिला चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली तर दिवेश आणि मेहुल पटेल या ठिकाणी बॅटिंगसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच चांगली बॅटिंग लाईनअप ती देखील आहे माझगावची मायमाऊली या संघाकडे. कितन टेमकर अजूनही येणं बाकी आहे बॅटिंगसाठी. मुन्ना 11 या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. उमेश विलियम्स कॅप्टन ऑफ द टीम. 5 पैकी एकच सामना आपला हरून आलेत आणि 6वा सामना खेळण्यासाठी सज्ज झालेत. अभिजित मोहिते आपण देखील आपला संघ घेऊन तयार राहायचंय पुढच्या मॅच साठी. दरम्यान 2 चेंडूंनंतर धावसंख्या 1 वरती येऊन पोहोचली आहे. तिसरा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी या ठिकाणी तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अनिश हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. 2 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव दिली आहे. अनिश यंगस्टर गोलंदाज आहे आणि वी यंग पॅकर्स कडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिश
चांगला चेंडू आहे अनिशचा, एकच धाव यावेळेला प्राप्त केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 2. धावसंख्या 3 चेंडूंनंतर 2 धावांवरती येऊन पोहोचली आहे. यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे. ओ हो हो, तेज तर्रार चेंडू होता. वाईट बॉल या ठिकाणी दिला जाणार आहे. पंचांच्या निर्णयाला टॅकल करायचं नाहीये, विनंती असणार आहे. 3 चेंडूंनंतर 3 धावा झाल्या आहेत. चला, विनंती असणार आहे वी यंग पॅकर्स आपापल्या फील्ड प्लेसमेंट वरती जाऊन उभं राहायचं आहे. वी यंग पॅकर्स विनंती असणार आहे. यस, हे आपण करू शकणार नाही आहात. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. विनंती असणार आहे आपण पुन्हा एकदा आपल्या फील्ड प्लेसमेंट वरती जाऊन उभं राहायचं आहे. वी हॅव टू रिस्पेक्ट द गेम अँड वी हॅव टू रिस्पेक्ट द डिसिजन्स. त्यामुळे प्रत्येक निर्णयाचा सन्मान आपण करणार आहोत. यावेळेला शैलेश यांनी आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. कालच्या दिवसात माझगावची मायमाऊली विजयी झाला होता या संघाच्या विरुद्ध आणि त्यावेळेला देखील ही रायव्हलरी 1 on 1 पाहायला मिळाली होती ऋग्वेद आणि शैलेश यांच्यामध्ये. यावेळेला डॉट एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. धावसंख्या 4 वरती येऊन पोहोचली आहे. पॉईंट्स टेबलकडे आत्ता जर नजर टाकली तर माझगावची मायमाऊली या पॉईंट्स टेबलला लीड करतायत. 6 मॅचमध्ये 5 मॅच जिंकून 11 पॉईंट्सवरती येऊन पोहोचलाय. त्याखाली डॉकयार्ड चार्जर्स 10 पॉईंट्सवर, 8 पॉईंट्सवर मुन्ना 11, 8 पॉईंट्सवर नाकवा पॉवर. यावेळेला देखील ड्राईव्ह केलाय चेंडूला. एक धाव पूर्ण केली गेली आहे. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंनंतर 5 धावांवरती येऊन पोहोचलाय. बॅटिंग 5 चेंडूंनंतर 5 धावा धावफलकावरती झाले आहेत. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे या पहिल्या षटकातला अनिश यांच्या. यावेळेला समोरच्या दिशेने केलाय प्रहार. 2 धावांचा आलाय फटका आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे. माझगावची मायमाऊली 7 धावा बिनगडी बाद. अजूनही 18 चेंडू आणि या 18 चेंडूंवरती गरज असणार आहे 23 धावांची. घेऊ ना. यावेळेला देखील 2 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 9 वरती येऊन पोहोचते. 21 17 चेंडू 21 धावांची गरज आहे. यावेळेला देखील समोरची दिशा निवडली आहे. पुन्हा एकदा 2 धावांचा फटका आहे. बॅक टू बॅक चांगले फटके, चांगली फलंदाजी मेहुल पटेलच्या बॅटमधनं होताना पाहायला मिळते. बघा, ही टीम लीडर बोर्डवर का वरती आहे याचं एक कारण म्हणजे या टीमकडे परिपूर्ण
खेळाडू नाही तर परिपूर्ण कामगिरी करणारे खेळाडू आहेत. कामगिरी हा महत्त्वाचा शब्द इथे का म्हटला, कारण प्रत्येक जण आपापली कामगिरी अगदी चांगल्या रीतीने पार पाडतो. मेहुल पटेल आणि नक्कीच त्यामध्ये मूळ सहभाग शैलेश यांचा देखील पाहायला मिळतो. शैलेश यांच्या माध्यमातून मोटिवेट केलं जातं प्लेयर्सला पाठबळ पुरवलं जातं त्यांच्या वाणीनं. दरम्यान जर आपण पाहिलं तर 1.3 षटकांनंतर धावसंख्या 11 वरती येऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. दरम्यान प्रशांत या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या देखील गोलंदाजीवरती 2 धावांचा फटका. मेहुल पटेल वॉट अ टॅप, काय सुंदर टॅप्स येताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंनंतर आता धावसंख्या 13 वरती येऊन पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातला. विजयाच्या दिशेने वाटचाल आगेकूच करताना पाहायला मिळतोय हा संघ. आणखीन एक 2 धावांचा फटका आहे आणि लाईव्ह वाले दादा आमच्या कॅमेरामॅनच्या हातामध्ये कॅमेरामॅन संतोष यांच्या हातामध्ये चेंडूने मात्र येऊन संतोष पुरवलाय. दरम्यान धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 वरती येऊन पोहोचली आहे. 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. मेहुल पटेल लगातार 2 धावांचे फटके खेळत आहेत. यावेळेला जर आपण पाहिलं तर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, अगदी शेवटच्या क्षणी मागून बॅट काढून तो अगदी आगळा वेगळा फटका. SSSच्या माध्यमातून जर आपण रिप्ले पाहिला या फटक्याचा तर फार मजा येईल. कारण बघा चेंडू सरळ डिलिव्हर केला होता आणि डाऊन द लेग साईड चेंडू हे ओळखलं आणि मागून बॅट काढली पायांच्या मागून. बरेच कमी फलंदाज असतात ज्यांचं एवढी सतर्कता मॅचमध्ये असते. दरम्यान 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 16 बिनगडी बाद. अजूनही 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. तर यापुढील सामना टॉस झालाय. ब्ल्यू बुल्स वर्सेस मुन्ना 11. मुन्ना 11 उमेश विलियम्स हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. उमेश विलियम्स आपल्या टीमला घेऊन तयार राहायचं आहे. येस, थँक्यू आतिश, उमेश सर्वांनी तयार राहायचं आहे पुढच्या मॅचसाठी. आणि अभिजित मोहिते आपण देखील तयार राहायचं. येस, 12 चेंडू 14 धावा धावफलकावरती झालेले आहेत. तर पुढचं षटक घेऊन 16 धावा धावफलकावर झालेले आहेत. 12 चेंडू 14 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवरती सिंगल आली आहे झैद यांच्या. आता धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. यावेळेला सुद्धा एक वाईड बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलाय. 18 धावा धावफलकावरती झालेत. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे इथून पुढे. यावेळेला सुद्धा ढकललाय त्या चेंडूला लेग साईडच्या दिशेने. 1 धाव आली आहे. 19 धावा धावफलकावरती झालेले आहेत. 10 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे इथून पुढे. 1 धावेने फक्त वर आहे या मॅचमध्ये वी यंग पॅकर्स हा संघ. परिस्थिती नक्कीच गंभीर होत चालली आहे. प्रेक्षकांची देखील आता गर्दी वाढत चालली आहे DPL बघण्यासाठी. यावेळेला टॅप केलाय चेंडूला. पुन्हा एकदा 1 धावेसाठी खेळला गेलेला हा फटका आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावांवरती आता 10 धावांची गरज असणार आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 धावांची गरज. 9 बॉल्स रिमेनिंग, 10 टू विन. ऋग्वेद थोडासा विचार विनिमय, थोडीशी सल्ला मसलत करताना पाहायला मिळत आहेत पंचांशी. माफ करा, खेळाडूशी, गोलंदाजाशी, गोलंदाज झैदशी. यावेळेला देखील डाऊन द लेग साईड चेंडू होता. 1 धावेसाठी खेळलाय त्या चेंडूला. राहुल भाबल आपल्याला विनंती असणार आहे चेंडू आतमध्ये पाठवायचा आहे, कारण बाहेर गेलाय चेंडू आणि नक्कीच मैदानाच्या बाहेर पाठवले. 21 धावा झाल्यात. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जाणार आणि शेवटचा येणारा गोलंदाज विदाऊट एनी एक्स्ट्राज 6 लिगल डिलिव्हरीज हाताळणार का? 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मॅच बॉल मैदानाच्या आत आलाय का? हो, आलाय. त्यामुळे मॅच बॉलने आता मॅच कंटिन्यू केली जाणार आहे. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी. यावेळेला बॅटची काळा घेतली आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1च धाव आली आहे. धावसंख्या 22 वर येऊन पोहोचली आहे.
7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल असणार आहे. दिवेश आयकन आहेत आणि एक मोठा फटका नक्कीच खेळावा लागेल त्यांना जर शेवटच्या ओव्हरमध्ये प्रेशर तितकं झेलायचं नसेल. शेवटचा बॉल झैद यांचा. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणार का? रिव्हर्सचा फटका या ठिकाणी खेळलाय. एकच धाव घेतली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 23 बिनगडी बाद. अजूनही 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी. चला बराच वेळ घालवताय टीम व्ही यंग पॅकर्स. विनंती असणार आहे आपण टायमिंग मध्ये लेट चाललोय. मनीष आलेत गोलंदाजीसाठी. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. अजित यांना आमंत्रित केलं गेलं असतं परंतु मागील मॅच मध्ये 6 चेंडू 10 धावा डिफेंड करण्यामध्ये असमर्थ राहिले होते अजित. आता चान्स या ठिकाणी दिला जातोय तो म्हणजे मनीष यांना. 6 चेंडू 7 धावांची गरज. नक्कीच 6 चेंडू 10 धावा डिफेंड केल्या नव्हत्या मनीष यांनी आणि आता 6 चेंडू 7 धावा डिफेंड करण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं गेलंय. यावेळेला पहिलाच चेंडू एकच धाव आलाय. एकच धाव आली आहे. धावसंख्या 24 वरती येऊन पोहोचली आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 5 balls to go, 6 to win. टॅप केलंय चेंडूला. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर 25 वर येऊन पोहोचलाय. 4 चेंडूंमध्ये आता 5 धावांची गरज असणार आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची इथून पुढे असणार आहे गरज. दिवेश वाईड बॉल पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय दिवेश यांच्या माध्यमातून. दिवेश यांच्यासाठी म्हणजे 26 धावा. आता 4 चेंडू 4 धावांची गरज ज्याची सर्वजण वाट पाहत होते. माझगावची मायमाऊली हा संघ आस लावून बसला होता या वाईडची आणि तोच वाईड आलाय. म्हणजे आता या मॅच मध्ये 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. रन बॉलची गरज. आता इथून पुढे एखादा चेंडू डॉट डिलिव्हरी आणावी लागेल. चला ऋग्वेद भरपूर टीम मीटिंग्स होत आहेत. शैलेश यांचं म्हणणं आहे आणखीन एक वाईड येणार आहे या मॅच मध्ये. बघूया तो वाईड कधी येतोय परंतु यावेळेला डॉटची अपेक्षा असणार आहे. टॅप केलाय चेंडूला आणि 2 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता 28. 2 धावांची गरज असणार आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी माझगावची मायमाऊली या संघाला काल देखील या संघाला हरवलं होतं. व्ही यंग पॅकर्सला हारचा सामना केला होता. चला ऋग्वेद टीम मीटिंग्स टाळायच्या आहेत. विनंती असणार आहे. टाइम लिमिट आहे. आतापर्यंत जास्तीत जास्त वेळ व्यतीत केलाय आपल्या संघाने. तीन 3.4 षटकांनंतर धावसंख्या 29 वर येऊन पोहोचली. एका धावेची गरज आहे या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी आणि तीच विजयी धाव आता आली आहे. टेबल टॉपर माझगावची मायमाऊली या देखील सामन्यात ठरलेत विजयी. आतापर्यंत एकही हार या स्पर्धेमध्ये एकही मॅच हरली नाहीये माझगावची मायमाऊली हा संघ आणि मागील सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅचचा मान या ठिकाणी पटकावला आहे. मेहुल पटेल ठरतायत मागील सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन अल्पेश पारकर यांच्या शुभ हस्ते हा मान स्वीकारायचा आहे.
काळा झालो इथं उन्हात बसून